नमस्कार, न्यूज मॉल 18 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मी प्रियंका पाटील शेळके। जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी। तुम्ही जे चित्र पाहताय ते कुठल्याही ग्रामीण भागातलं नाही, हे महानगरपालिकेच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक 15 मधील आहे। एकीकडे काँक्रिटीकरणाचा रस्ता तर दुसरीकडे चिखलाचं साम्राज्य। या चिखलामध्ये रस्ता कुठे हेच समजत नाहीये। शेतातला एखादा पायवाटाचा रस्ता तरी यापेक्षा चांगला असू शकतो। आज सकाळपासूनच पाऊस सुरू झाला होता। याच पावसात सकाळच्या सुमारास शाळेत जाणारे अनेक विद्यार्थी आपल्या स्कूल बसने शाळेत जात असतात। मात्र याच चिखलाच्या गाळात एक स्कूल बस अडकली आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेत शाळेवरती जाता आलं नाही। अगदी 7 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत ही बस या चिखलातून बाहेर काढण्यासाठी इथे उपस्थित असणारे बसचे कर्मचारी आणि स्थानिक लोक प्रयत्न करत होते। मात्र ही बस निघाली नाही। नंतर ट्रॅक्टर आणून ही फसलेली बस त्या ठिकाणाहून काढण्यात आली। मात्र यावेळी या विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत होतं। त्यामुळे पर्यायी तडजोड म्हणून या विद्यार्थ्यांसाठी एक रिक्षा बोलवली आणि या रिक्षात या विद्यार्थ्यांना बसून त्यांच्या शाळेमध्ये पाठवून दिलं। मात्र महानगरपालिका जर अशा पद्धतीने काम करत असेल, याचा सर्वसामान्य लोकांना तर इथून येता जाता मोठा त्रास होतोच। मात्र आज याचे बळी ठरले ते म्हणजेच शाळकरी विद्यार्थी। शाळेत सकाळी वेळेवर पोहोचण्यासाठी मोठी गडबड सुरू असते। मात्र अशा वेळी जर आपली स्कूल बस एखाद्या चिखलात फसत असेल, जर आपण शाळेवर वेळेवर पोहोचू शकलो नाही तर यात दोष कुणाचा असा प्रश्न उपस्थित राहतो। आणि त्यामुळे इथले विद्यार्थी असतील, रहिवासी असतील, पालक असतील, हे सगळे त्रस्त झाले आहेत इथल्या चिखलाच्या रस्त्यांमुळे। कारण की अगदी थोडासाच रस्ता हा चिखलाचा आहे, मात्र त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्रास होतोय। महत्वाचा रस्ता म्हणजे जो वॉर्ड क्रमांक 15 मध्ये येतो आणि येतानाच हा रस्ता अशा पद्धतीने आहे। जी गरज आहे हा रस्ता चांगला होण्याची, मात्र या रस्त्याकडे गेल्या अनेक वर्षांपासून कुणीच लक्ष दिलेलं नाहीये। या ठिकाणी पूर्ण चिखलच आहे। त्यामुळे महानगरपालिकाचा गलथान कारभार कशा पद्धतीने आहे हे समोर येत आहे। नको त्या ठिकाणी काँक्रिटीकरणाचे अनेक रस्ते महानगरपालिकेने केलेत, मात्र ज्या ठिकाणी गरज आहे आणि त्याच ठिकाणी रस्ता नाही, त्यामुळे इथले रहिवासी आता संतप्त झालेत।